झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। पगार लांबल्याने शिक्षकांची नाराजी। मात्र 2 दिवसात होणार पगार, शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी दिली माहिती। धुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे पगार गेल्या काही महिन्यांपासून उशिरा होत आहे। किमान 10 ते 15 तारखेनंतरच पगार केले जातात, कारण वेतन अधीक्षक हे पदच रिक्त असून यासह अनेक तांत्रिक कारणे सांगितले जातात। या महिन्यात तर 20 तारीख उलटली तरीही अद्याप पगार झालेले नसल्याने अनेक शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली। या संदर्भात माध्यमिक शिक्षण अधिकारी मनीष पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, वेतन अधीक्षक हे पद रिक्त असले तरी जळगावच्या तडवी नामक व्यक्तीमार्फत काम सुरू आहे। मात्र शासनाच्या आदेशानुसार शालार्थ आयडी तपासण्याचे काम सुरू होते। वरिष्ठ स्तरावरून यादी प्राप्त झाली होती, परंतु जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांचे शालार्थ आयडी तपासून घेण्यात आले। काही कागदपत्रे सादर करण्यासाठी शाळांना मुदत देण्यात आली होती। जवळपास 90% हे काम पूर्ण झाले आहे। अशा शाळांचे पगार ट्रेझरीत जमा झाले असून येत्या 2 दिवसात शिक्षकांचे पगार होतील। मात्र ज्या शाळांनी अद्याप पूर्ण कागदपत्रे सादर केलेली नाहीत अशा शाळांचे पगार होणार नाहीत, असेही शिक्षणाधिकारी पवार म्हणाले। अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचेही काम पूर्ण झाले असून त्यांचाही प्रश्न सुटणार असल्याचे पवार म्हणाले। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।